नमस्कार, मी किरण साबळे कॉफी विथ किरण मध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज पॉडकास्टसाठी आपले स्पेशल गेस्ट आलेले आहेत. यांचे बरेच फॉलोअर सुद्धा आहेत इन्स्टावर. आणि आशुतोष जोशी सर स्वाभिमानी फाउंडेशन, स्वाभिमानी फाउंडेशनचे सभासद पण आहेत आणि प्रोफेसर पण आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचे आभार मानतो की तुम्ही मला या पॉडकास्टला बोलवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा आहे माझा. कारण तुम्ही ज्या विषयाला हात घातलाय आज, तो विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहे. त्या विषयावरती 2 वेगवेगळी मतं आहेत, मतांतरं आहेत. इतक्या सहजासहजी तुम्हाला या गोष्टीवरती ॲक्सेप्टन्स स्त्रीवर्गाचा कदाचित मिळणार नाही. तुम्हाला बराचसा विरोध पण होईल. पण तुम्ही जो विषय आज हाताळणार आहात, तो विषय देखील तितकाच महत्त्वाचा आहे. कारण का आपला समाज टिकला पाहिजे, आपला समाज उभा राहिला पाहिजे. आणि यासाठी आजचा जो विषय आहे महत्त्वाचा, त्याच्याबद्दल तुम्ही जो पुढाकार घेतलाय, त्याबद्दल तुम्हाला खरंच मानाचा मुजरा. धन्यवाद सर. मला सांगा की आपली बेसिकली सुरुवात कशी झाली? म्हणजे आशुतोषला मला ओळखायचं आहे, तर बेसिकली कुठून सुरू करणार? मॅडम, मी मूळचा पुण्याचाच आहे, कामशेतचा आहे मी. माझे वडील कामशेतचे आहेत आणि माझी आई हडपसरची आहे. माझा जन्म हडपसरचा. पण वडील मुंबईला नोकरीला होते, त्यामुळे मुंबईमध्ये माझं संपूर्ण बालपण गेलं, तारुण्य गेलं. शालेय शिक्षण माझं अंधेरीला झालं. माझं कॉलेजचं शिक्षण पण अंधेरीला झालं. आणि 96 साली मी पुण्याला आलो. माझ्या वडिलांनी पुण्यात फ्लॅट घेऊन ठेवला होता सिंहगड रोडला. त्यांचं मुंबईला काय सेटल व्हायचं काही स्वप्न नव्हतं, त्यांना मुंबईत सेटल व्हायचंच नव्हतं. त्यामुळे ते यायच्या अगोदर मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पहिला आलो इथे. मी 2 वर्ष राहिलो आणि 98 साली ते रिटायर झाल्यानंतर मग माझी अख्खी फॅमिली आली. मला एक धाकटा भाऊ आहे, तो इंजिनियर आहे, अल्फा लेवलला आहे. मी अगोदर कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये कामाला होतो. मी कॉर्पोरेटमध्ये 6 सिग्मा ब्लॅक बेल्ट आहे. क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये मी कामाला होतो. आणि गेले 8 वर्ष मी ॲज अ गेस्ट लेक्चरर म्हणून वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जातो. माझी एक भोपाळची एजन्सी आहे, माझी एक भुवनेश्वरची एजन्सी आहे. ही एजन्सी मला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये पाठवते. मी महिंद्रा अँड महिंद्राचं CSR ॲक्टिव्हिटी जी असते, त्या CSR ॲक्टिव्हिटीच्या अंतर्गत हे काम करतो. आणि प्रोफेसर नुकताच झालोय, म्हणजे मी 8 वर्ष झाली फक्त प्रोफेसर झालोय. त्याच्या अगोदर मी कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कॉर्पोरेट एम्प्लॉई काम करत होतो. मुलांना जर नोकरी हवी आहे, मुलांना जर करिअर करायचं असेल, तर त्यांना मोटिवेट तर केलंच पाहिजे. त्यामुळे त्या अर्थानं पण असतं, पण ते मोटिवेशनल पेक्षा थिओरिटिकल जास्त असतं की प्रोफाईल कशी बनवायची, स्वतःची रेझ्युमे कसा बनवायचा, इंटरव्ह्यूजला तयारी कशी करायची, इंटरव्ह्यूच्या अगोदरची तयारी, इंटरव्ह्यू नंतरची तयारी. तुमचं कसं होतं की मुलगा सुरुवातीला जेव्हा नोकरी मिळत नाही त्याला, तो वडिलांच्या पॉकेट मनीवरती असतो. आणि अचानक नोकरी मिळाली की अचानक ते 1,000 रुपये 2,000 रुपयावरनं तो 40,000 50,000 वरती जातो. मग हा पैसा टिकवायचा कसा आहे, हा पैसा मॅनेज कसा करायचा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे फाटे नाही फुटले पाहिजेत. याच दृष्टिकोनातून मुलांना फायनान्स फॉर नॉन फायनान्स पण शिकवलं जातं. त्याच्यानंतर एक नवीन कॉन्सेप्ट मी आणला होता, जो मला त्यांनी दिला परमिशन, की आजकाल समाजामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये डिवोर्स होत आहेत. छोट्या छोट्या कारणांमुळे डिवोर्स होत आहेत. याच्यामध्ये मुलगा पण फसला जातोय, मुलगी पण फसली जाते. तर मी या मुलांना पॉसिबल प्रॉब्लेम्स और पॉसिबल चॅलेंजेस इन मॅट्रिमोनियल लाईफ गोईंग फॉरवर्ड, म्हणजे 2-3 वर्षानंतर तुमचं करिअर सेट होणार आहे, 2-3 वर्षानंतर तुम्ही लग्न करणार आहात. नाही पटलं तर काय, मग तुम्हाला जर वेगळं व्हायचं असेल तर काय, मग समजा तुमच्या बायकोने तुमच्यावरती खोट्या केसेस केल्या किंवा तुम्ही तुमच्या बायकोवरती खोट्या केसेस केल्या, तर या सगळ्या जंजालातनं सुटायचं कसं? तर या सगळ्या गोष्टी देखील एक सामाजिक अवेअरनेस, एक सोशल अवेअरनेस म्हणून मी ते पण 2-2.5 तासाचा एक लेक्चर मुलांसाठी ठेवतो. पण त्याला देखील खूप चांगला फीडबॅक मिळालेला आहे. फक्त मला मागच्या 1.5 वर्षापासून काम करता आलं नाही, कारण का मी आजारी होतो. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये मी सिम्बायोसिस हॉस्पिटलला ऍडमिट पण होतो आणि अजून पण मी रिकवर त्याच्यातनं झालेलो नाही. त्यामुळे मला उभं राहून 2-2.5 तास 3 तास लेक्चर देता येत नाहीये. पण हळूहळू ती रिकव्हरी होतीये माझी. आणि आता जुलैपासून जेव्हा कॉलेजेस सुरू होतील तेव्हापासून आय विल बी बॅक ऑन ट्रॅक. पण आता तुम्हाला म्हणजे आजार काय नेमका? मला डायबिटिक न्यूरोपॅथी आहे. तो नसांचा प्रॉब्लेम असतो. डायबिटीस टाईप 2 पण आहे, थायरॉइड पण आहे. पण डायबिटीस न्यूरोपॅथीमुळे मला प्रचंड वेदना होतात पायाला, जळतो पाय.
मला चालता येत नव्हतं. मी 2 महिने वॉकरवरती होतो आणि डायबिटीस मी जे ऍडमिट होतो त्यावेळेला माझ्या किडनीला काही कॉम्प्लिकेशन्स होते. किडनीला सूज होती, किडनीतनं एका ठिकाणी ब्लिडिंग पण होतं, स्टोन पण होता. पण मला डायबिटीस असल्यामुळे माझी ऑपरेशन्स पोस्टपोन्ड होत होती आणि डायबेटिक न्यूरोपॅथी असल्यामुळे मला रात्री सहसा झोप लागत नाही, कारण हा वाताचा त्रास असतो. त्यामुळे रात्री हा त्रास होतो, दिवसा त्रास होत नाही, पण रात्रीची झोप होत नाही. त्यामुळे दिवसा पण माणूस डिस्टर्ब असतो. पण त्याच्यातनं रिकवर होतोय, होईल मी, म्हणजे आय कॅन फाईट बॅक. म्हणजे सर बरेच कॉन्फिडंट आहेत. आणि सर तुमचं म्हणजे कॉलेज लाईफ कसं, कॉलेज कुठे केलं तुम्ही? मी कॉलेज मुंबईला केलं, शेरे पंजाबला तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स आहे, त्या कॉलेजमध्ये कॉमर्स ग्रॅज्युएशन केलं मी. त्याच्यानंतर मी 6 सिग्मा म्हणून एक क्वालिटी मेथोडॉलॉजी आहे, त्या 6 सिग्मा क्वालिटी मेथोडॉलॉजीमध्ये जे सर्टिफिकेशन लेवल्स आहेत ते तुमच्या जुडो कराटे सारखे असतात, टायक्वांडो सारखे असतात. व्हाईट बेल्ट पासून सुरुवात होते मास्टर ब्लॅक बेल्ट पर्यंत. मी 6 सिग्मा मध्ये ब्लॅक बेल्ट. भरपूर सरांनी काम केलेलं आहे. पण सर म्हणजे मॅडम कशा भेटल्या तुम्हाला, म्हणजे लग्न वगैरे कुठून सुरू झालं लग्नाचा विषय? लग्न थोडंसं उशिरा झालं माझं, लव्ह मॅरेज आहे. आमच्यामध्ये 9 वर्षाचा अंतर आहे. पण माझ्या मित्राचं एक दुकान आहे माणिक बागेत सिंहगड रोडला, तिकडे मी जायचो. तर या तिथल्याच एका बाजूच्या दुकानामध्ये कामाला होत्या. बघून बघून एकमेकांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर मग मीच प्रपोज केलं, घरच्यांना सांगून, तिच्या घरच्यांना सांगून, माझ्या घरच्यांना सांगून. या पद्धतीने लव्ह मॅरेज जरी असेल तरी आम्ही रितसर कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज केलं. कोर्ट मॅरेज करायचा हेतू असा होता, नाही ती मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, प्रॉब्लेम तो नव्हता. पण कोर्टात जाऊन मॅरेज करणं, त्याच्या पाठीमागचं लॉजिक असं होतं की दोन्ही कुटुंबांना खर्चात नाही टाकायचं. त्यासाठी कोर्ट मॅरेज केलं. संध्याकाळी तिच्या वडिलांनी रिसेप्शन दिलं. ते म्हणले की मला काहीच खर्च करता येत नाही माझ्या मुलीच्या लग्नामध्ये, तर मला करून दे. रिसेप्शन त्यांनी केलं. मुलं मला 2012 साली झाली, जुळी मुलं आहेत माझी. मुलं मला 2012 साली झाली, जुळी मुलं आहेत माझी. आणि मुलं झाल्यानंतर ऑब्व्हियसली तिला एकटीला दोन्ही मुलांचा सांभाळ होणार नाही, आम्ही वेगळेच राहत होतो, दोन्ही मुलांचा सांभाळ होणार नाही. त्याच वेळेला माझ्या भावाचं पण लग्न झालं होतं, माझ्या भावाला पण मुलगी झाली होती. आई वडील तिथे होते, तर ते इकडे आणि तिकडे जम्प करू शकत नव्हते. त्यामुळे माझ्या सासऱ्यांनी मोठेपणा घेऊन आम्हाला सांगितलं की सर तुम्ही इकडे या राहायला, म्हणजे मुलांना पण सांभाळता येईल, तिला पण जास्त त्रास होणार नाही, दगदग होणार नाही. त्या हिशोबाने मी त्यांच्याबरोबर राहत होतो. पण तिथे राहत असताना बऱ्याचशा काही गोष्टी ज्या व्हायला नको त्या झाल्या, डिस्टर्ब झाले. बायको पण डिस्टर्ब झाली, मी पण डिस्टर्ब झालो. आणि 2017 साली ऑगस्टमध्ये मी सेपरेट झालो तिकडनं, मी माझ्या आई वडिलांकडे परत आलो. 2018 साली तिने डिवोर्स फाईल केला आणि आता 2025 मध्ये तो डिवोर्स झाला. म्हणजे किती वर्षाचा संसार होता हा? 12 वर्षाचा. मी फक्त 3.5 वर्ष होतो, त्याच्या अगोदर आम्ही वेगळेच राहत होतो. मग हा डिस्प्यूट तुम्ही म्युच्युअल कन्सर्नने का नाही मिटवला? कसं आहे मॅडम, म्युच्युअल कन्सेंटनी जर तुम्हाला एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर दोघांची मनाची तयारी पाहिजे. आणि तुमच्या पाठीमागे जे पाठबळ उभं राहत आहे ना, ते पाठबळ जर तुम्हाला दिशाहीन करणारा असेल, तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ते, तर ते दिशाहीन करणारा असेल तर तुमच्यामध्ये कधीही समेट होत नाही. तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं झालं तर माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये वादच नव्हता. प्रॉब्लेम माझ्या सासू सासऱ्यांच्या लुडबुडीचा होता. मी ऑन रेकॉर्ड सांगतोय, ओके. त्यांच्या प्रचंड लुडबुडीचा होता. एका लिमिट पर्यंत माणूस सहन करतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्यांनी मोठेपणा घेतला होता, मी तिकडे राहत होतो, बरोबर आहे. मी तिकडे राहत होतो, मी त्यांचा मोठेपणा नाकारत नाहीये. पण मोठेपणाचा अर्थ असा होत नाही ना की आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही लुडबुड कराल. मोठेपणाचा अर्थ असा होत नाही ना की माझ्या मुलांची नावं काय ठेवायची आहे. मुलं माझी आहेत ना, मुलं माझ्या बायकोची आहेत ना, आम्ही ठरवतो ना. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तिने डिवोर्स फाईल केला तेव्हा उलट्या बोंबा सुरू झाल्या की ह्याच्याकडे कमाईच नव्हती, हाच काही करत नव्हता, याला खायला पैसे नव्हते, हा 10 रुपये कमवायच्या लायकीचा नव्हता, म्हणून मी माझ्या जावयाला सांभाळलं. ओके, ठीक आहे, तुम्हाला काय आरोप करायचे ते तुम्ही करू शकता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण मग या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आरोप करत होतात ना, मग कोर्टात साबित का नाही केल्या, कोर्टात सिद्ध का नाही केल्या तुम्ही?
बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण बोलू नंतर, पण या पद्धतीनं झालं ते. मी आजही तुम्हाला सांगतो, माझ्या बायकोचं आणि माझं आमच्या एकमेकांमुळे भांडणच नाहीये. जी काही भांडण आहेत ती थर्ड पार्टीमुळे आहेत. मग ते थर्ड पार्टीमध्ये सासू सासरे पण आहेत आणि थर्ड पार्टीमध्ये अजून पण काही गोष्टी आहेत ज्या मला बोलायच्या नाही आहेत, ज्या मला जाणून बुजून माझ्या मिसेसला बदनाम नाही करायचं. आणि कसं आहे मॅडम, की मी त्या हिशोबाने इमोशनल राहण्यापेक्षा मी प्रॅक्टिकलिटीवरती जास्त विश्वास ठेवतो. तुम्हाला माझ्याबरोबर संसार करायचाच नाहीये, तुम्हाला माझ्याबरोबर टिकायचंच नाहीये, ओके, तर मी जबरदस्ती करून काय फायदा आहे? मग इथून पुढे तुमच्या म्हणजे जे केस केली त्याच्यानंतर काय झालं, म्हणजे केसचं कसं ते निकाली लागलं आणि किती वर्ष गेली त्याच्यामध्ये? केस तिने केली 2018 साली, बरोबर. तिची पेटिशन मधले आरोप, ओके, या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या खोट्या होत्या हे मी बोलण्याची गरज नाही. जर त्या खऱ्या होत्या तर तिने त्या कोर्टात सिद्ध करायला पाहिजे होत्या, बरोबर. तिने मेंटेनन्स जो मागितला, तर मेंटेनन्स मागताना तिने जे ऍप्लिकेशन मध्ये जे आरोप केले, आळ केले, ते खरे आहेत का खोटे आहेत ही मी बोलायची गरज नाही. जर ते खरे असते तर तिने त्या सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी सिद्ध करायला पाहिजे होत्या. माझ्या केसमध्ये माझ्या बायकोनी आज तागायत कोर्टामध्ये एकही पुराव्याचा कागद असा दिला नाही ज्याच्यावरनं कोर्टाला असं वाटावं की मी गुन्हेगार आहे किंवा मी काहीतरी चुकीचं वागलोय. पण तरी देखील अशा केसेसमध्ये तिच्याकडनं काहीही नाहीये. माझा वकील जवळपास 2022 पर्यंत होता, 18 पासून 22. हा, वेगवेगळे वकील होते, चेंज करावे लागले. काही फायनान्शियल कमिटमेंट्स नाही जमल्या आमच्या एकमेकांच्या, काही वेळेला त्यांनी बरोबर हाताळल्या नाही केसेस, ओके. पण 2022 नंतर जेव्हा मी स्वतः या सगळ्या गोष्टींमध्ये इनिशिएटिव्ह घ्यायला लागलो, ओके, ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व होत गेलो, कायदे वाचत गेलो, कायद्यांचा अभ्यास करत गेलो, तेव्हा मला ज्या काही गोष्टी समजल्या त्या खूप शॉकिंग होत्या मॅडम. की ही माझी केस, ओके, पहिल्या 6 महिन्यातच डिसमिस झाली पाहिजे होती. तिच्याही वकिलांनी होऊन दिल्या नाहीत, माझ्याही वकिलांनी होऊन दिल्या नाहीत, ती चालवली, ओके. चालवल्यानंतर जेव्हा मी या सगळ्या गोष्टी बघितल्या, जेव्हा मला या सगळ्या गोष्टी कळल्या, त्याच्यानंतर मी माझ्या वकिलांना काढलं. त्याच्यानंतर मी कोर्टात रीतसर ऑब्जेक्शन्स फाईल केले. पण मॅडम, तुम्हाला ऐकून घेणं, तुमचं ऐकून घेणं आणि तुम्हाला एक चांगला वकील भेटणं आणि कोर्टात जे जज बसलेत ते देखील कायद्याच्या चौकटीत राहून, कायद्याच्या मर्यादेत राहून आणि कायद्याच्या कक्षेत राहून न्याय देतील का, हा देखील खूप मोठा लक फॅक्टर आहे. की इमानदारीनं कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे मी फक्त 2च जजेस बघितले. लाड नाही कोणाचे. माझं चुकत असेल तर मला फटकारलंय त्यांनी, माझ्या बायकोचं चुकत असेल तर माझ्या बायकोला फटकारलंय. पण बाकीच्या संपूर्ण टेन्युअर मध्ये, ओके, मी पत्नी पीडितच राहिलोय मॅडम. आणि मी फक्त ओरडत राहिलोय कोर्टामध्ये, मी फक्त विवळत राहिलोय, मी फक्त रडत राहिलोय, मी फक्त सांगत राहिलोय, पण काही घडलेलं नाही. आणि मग तुम्हाला का वाटलं की मी हे माझ्या हातात घ्यावं, वकिलांनी असं काय केलं म्हणून तुम्ही तुमची केस हातात घेतली? हे बघा मॅडम, माझं लग्न कोर्ट मॅरेज आहे, बरोबर. आता मी तुम्हाला त्याच्यातली टेक्निकॅलिटी सांगतो. कोर्ट मॅरेज आहे म्हटल्यानंतर माझ्या डिवोर्ससाठी जो लॉ ऍप्लिकेबल आहे दॅट इज स्पेशल मॅरेज ऍक्ट, बरोबर. माझ्या बायकोनी हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये डिवोर्सची पेटिशन फाईल केली होती. माझ्या बायकोनी इंटरिम मेंटेनन्स हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये फाईल केला होता, ओके. हिंदू मॅरेज ऍक्ट कोणासाठी आहे? शीख, बौद्ध, हिंदू आणि ज्यांचं रीतिरिवाजाप्रमाणे वैदिक पद्धतीने लग्न झालंय, शीख पद्धतीने लग्न झालंय, नवबौद्ध पद्धतीने लग्न झालंय, यांना हिंदू मॅरेज ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. आता आमचं हिंदू मॅरेज नाही आहे, पण त्यावेळेला मला लॉ माहित नव्हता ना, बरोबर. तर मी म्हटलं की मी हिंदू, ती हिंदू असेल कदाचित. पण जेव्हा मी या सगळ्या गोष्टी वाचत गेलो तेव्हा मला कळलं की अरे, माझं हे लग्न हिंदू मॅरेज ऍक्टच नाहीये, म्हणजे ऍक्ट मध्ये ऍप्लिकेबलच नाहीये, हे स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे. मग मला ऑब्व्हियसली हा प्रश्न पडणार ना की मग माझी केस का चालवली इतके दिवस, बायकोच्या वकिलाने देखील का चालवली? आम्ही कधीच मोकळे झालो असतो. ती तिच्या आयुष्यात मोकळी झाली असती, मी माझ्या आयुष्यात मोकळे झालो असतो, ओके. 6-6.5 वर्ष चालवली ना तुम्ही, यात माझ्या बायकोची पण चूक नाहीये, माझी पण चूक नाहीये, वकिलांची चूक आहे. मग का अशा वकिलांना मी ठेवायचं मॅडम? मी काढलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी कोर्टामध्ये ऑब्जेक्शन टाकलं की सर, माझं लग्न हिंदू मॅरेज ऍक्ट मधलं नाही, ओके, त्या जजनी जेव्हा डिवोर्स ग्रँट केला, डिवोर्स दिला, तो त्यांनी स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये दिलाय. म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये दिलाय म्हणजे माझं म्हणणं कोर्टाने ग्राह्य धरलंय ना, बरोबर.
आणि जर तुमचं स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये जर लग्न झालंय तर तुमचं डिवोर्स प्रोसिडिंग पण स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्येच व्हायला पाहिजे. तुमची इंटरिम मेंटेनन्सची प्रोसिडिंग पण स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये तिने जो इंटरिम मेंटेनन्स मागितला होता तो बेकायदेशीरच ठरतो. माझा हाच मुद्दा आहे. मला माझ्या मुलांचं मेंटेनन्स नाकारायचं नाही, मला माझ्या मुलांची जबाबदारी नाकारायची नाही, पण कायद्याने जे मला अधिकार दिलाय त्या अधिकार क्षेत्रात मी हक्क मागतोय माझा. म्हणजे मला माझ्या मुलांचं मेंटेनन्स द्यायचा नाहीये म्हणून मी हे सगळं करतच नाहीये. पण जर तुम्हाला तो गैरसमजच करून घ्यायचा असेल तर त्याला मी नाही काही करू शकत ना मॅडम. आणि ही केस जशी जशी पुढे पुढे जात होती तर तुम्ही एक किस्सा पण सांगितला होता आम्हाला की तुम्हाला जेल झालेली होती. मग हे कधी झालेलं होतं? हे आता फेब्रुवारी मार्च मध्ये झालं, या वर्षी 2026 मध्ये. ओके, आता मला वॉरंट ऑगस्ट पासून येत होतं, बरोबर, पण मला बरं नव्हतं, मला चालता येत नव्हतं, मला किडनी माझी दुखायची, मला वागता यायचं नाही, मी वॉकर घेऊन चालायचो. त्यामुळे मी कोर्टाला रितसर ईमेल वरनं कळवायचो की मी मेडिकल ग्राउंड वरती मी काही येऊ शकत नाही, मला ऍडजर्नमेंट देत चला. कोर्टाने ऍडजर्नमेंट दिलेली पण आहे, मी नाही म्हणत नाहीये. ओके, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मी ऍडमिट होतो. तर ऍडमिट झाल्यानंतर मी ऍडमिट असताना पण हॉस्पिटलमधनं ईमेल पाठवलाय की मी ऍडमिट आहे. मला डिस्चार्ज 31 डिसेंबरला मी डिस्चार्ज झालो, बरोबर. 31 डिसेंबरला डिस्चार्ज झाल्यानंतर मला डॉक्टरांनी जे औषधं दिली होती, जी रोज मला औषधं घ्यायची होती, त्यावेळेला मला सिव्हिअर HbA1c डायबिटीस मध्ये एक HbA1c नावाचा एक काउंट असतो. ओके, तो माझा जवळपास 7.8 होता, जो 6च्या खालती पाहिजे. त्यामुळे मी नॉर्मल नव्हतोच. ओके, त्याच्यानंतर मला 10 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहायचं मला समन्स आलं होतं. त्याच्या अगोदर 10 जानेवारीला हजर राहायचं समन्स आलं होतं. त्यावेळेला मी कोर्टाला सांगितलं होतं की मला येता येणार नाहीये, पण मला तुम्ही 1 मार्च पर्यंत रिलीफ द्या. मी माझे मेडिकल रिपोर्ट्स वगैरे सगळे कोर्टाला पाठवलं होतं. जानेवारीत त्यांनी रिलीफ दिला, पण मला सांगितलं की 10 फेब्रुवारीला तू अटेंड करायचं कोर्ट. मी कोर्टात गेलो 10 फेब्रुवारीला. मला मेंटेनन्सचे पैसे मागितले, मेंटेनन्सची थकबाकी होती. बरं, मेंटेनन्सची थकबाकी का होती? कारण का मी तो डिस्प्यूट आहे ना, तो डिस्प्यूट लढतोय ना. ओके, की बाबा माझं हे मेंटेनेबलच नाहीये. तर माझं मेंटेनेबल आहे का नाहीये ह्याच्यावरती पहिला डिसिजन घ्या. तुम्ही समजा माझी ऍप्लिकेशन रद्द केलीत, कॅन्सल केलीत की बाबा तुझी ऍप्लिकेशन मेंटेनेबल नाही, मला मेंटेनन्स भरायचाच आहे. पण समजा तुम्ही माझं म्हणणं ग्राह्य धरलं आणि सांगितलं की नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, तर मला भरायचंच नाहीये ना. मग मी अननेसेसरी ते भरून ब्लॉक का करू पैसे? माझं म्हणणं ते होतं. कारण हे बघा, माझ्या मुलांचा जरी पैसा असला, माझ्या मुलांच्या हक्काचा जरी पैसा असला, तरी माझ्या कष्टाचा आहे ना. ते पैसे कमवायला लागलेत ना मला, बरोबर. आणि माझा मेंटेनन्स, माझ्या मुलांचा मेंटेनन्स मागताना देखील बायको बऱ्याच गोष्टी खोटं बोललेली आहे, त्या देखील मी कोर्टासमोर मांडलेल्या आहेत. त्याच्यावरती ऍक्शन व्हायला नको का पहिली कोर्टाची? म्हणजे माझ्या ऍप्लिकेशनवरती तुम्ही तक्रार घेणार नाही, त्याच्यावरती तुम्ही कॉग्निझन्स घेणार नाही, पण माझ्या बायकोनी मेंटेनन्स देत नाहीये म्हणून कोर्टाच्या मागे लागले, तर तुम्ही मेंटेनन्स देत नाहीये म्हणून अख्खी कोर्टाची सिस्टीम ऍक्टिव्ह होणार. हा माझ्यावरती अन्याय नाहीये. मी कायदेशीरच लढत होतो ना. पण त्यांनी 10 तारखेला मॅडम माझं ऐकून घेतलं नाही. एक सेक्शन 47 मधली एक ऍप्लिकेशन असते, जी ऍप्लिकेशन माझ्याकडे जर असेल आणि मला जर ती कोर्टात द्यायची, तर कोर्ट त्या ऍप्लिकेशनवरती जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत माझी अरेस्ट वॉरंट काढू शकत नाही कोर्ट. हा कायदा आहे, बरोबर. त्या दिवशी 10 फेब्रुवारीला कोर्टाने माझ्याकडनं त्या ऍप्लिकेशन त्या जज बाईनी घेतल्या नाहीत, तिने घेतल्या नाहीत. माझं म्हणणंही ऐकून घेतलं नाही. मी सांगतोय की मॅडम माझी ऍप्लिकेशन आहे, मी चॅलेंजच करतोय हे सगळं, तुम्ही ऍप्लिकेशन घ्या, वाटल्यास तुम्ही ऍप्लिकेशन रिजेक्ट करा, डिसमिस करा, पण ऍप्लिकेशन तर घ्या रेकॉर्डवरती. तुम्ही ऍप्लिकेशन माझी घेत नाहीये, हा चुकीचा पायंडा आहे. कोर्टाला प्रत्येक ऍप्लिकेशन प्रत्येक पक्षकाराची घ्यायलाच पाहिजे. त्यांनी नाही घेतली. बरं, नाही घेतली तर नाही घेतली. ओके, त्यांनी बेलिफला बोलवलं आणि बेलिफला सांगितलं की ह्यांना बसवा तुमच्या ऑफिसमध्ये, मी अरेस्ट वॉरंट काढते, पोलिसांना बोलवा. हा, मी बेलिफच्या ऑफिसमध्ये गेलो. बेलिफच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझा पुतण्या आला होता, भाचा आला होता त्या दिवशी. भाच्याला सांगितलं की हे सगळे ऍप्लिकेशन माझ्या ईमेल कर, स्कॅन कर आणि कोर्टाला ईमेल वरती पाठवून दे
आणि उद्या सकाळी पोस्टात जायचं आणि पोस्टातनं कोर्टाला पाठव. संध्याकाळी मला पोलीस घेऊन गेले. त्या पोलिसांना मी सांगितलं की सर मला हे ऍप्लिकेशन कोर्टात द्यायचे कुठल्याही परिस्थितीत, आज ते दिले गेले पाहिजेत. मी जर जेलमध्ये गेलो तर मला हे देता येणार नाही, प्लीज मला कोर्टरूम मध्ये घेऊन चला. ते पोलीस चांगले होते, ते मला कोर्टरूम मध्ये घेऊन गेले आणि मी तिकडे द्यायचा प्रयत्न करतोय. मॅडम, ती जी ऑफिसची क्लार्क बसली होती ती माझ्याकडे बघायलाही तयार नाही, म्हणजे कुत्र भुंकतय आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. हा जो प्रकार आहे ना, या पद्धतीने तिने मला ह्युमिलेट केलं. पोलिसांना देखील ते कळत होतं, पण पोलीस बोलू शकत नव्हते. माझा भाचा त्यावेळेला होता. या सगळ्या गोष्टी जेव्हा मी ईमेलवरती पाठवल्या, दुसऱ्या दिवशी पोस्टाने पाठवल्या, पोस्टाने पाठवलेल्या ऍप्लिकेशनचा कॉग्निझन्स घेतला कोर्टाने आणि कोर्टाने त्या ऍप्लिकेशन्स माझ्या बायकोला पाठवल्या आणि सांगितलं ह्याच्यावरती उत्तर दे. मग हेच जर तुम्ही 13 तारखेला केलं होतं तर 10 तारखेला मी तीच ऍप्लिकेशन घेऊन आलो होतो ना तुमच्याकडे. त्या दिवशी का नाही घेतली? त्या दिवशी जर तुम्ही घेतली असती तर माझी अरेस्ट टाळू शकत होतात तुम्ही. मी तुम्हाला माझी अरेस्ट करू नका असं थोडी म्हणतोय. जी 10 तारखेला व्हायची होती ती 1 महिन्यानंतर झाली असती. पळून थोडी चाललोय मी आलोय ना तुमच्या समोर. मला पळून जायचं असतं तर मी पळून गेलो असतो. पळून नाही गेलेलो, मी आलोय तुमच्या समोर, कारण का मला कायद्याने लढायची आहे ही केस. पळायला मी काही भित्रट नाहीये, पळायला मी काही गुन्हेगार नाहीये. मेंटेनन्स जर दिला नाही तर अरेस्ट होते. ओके, 30 दिवसाची अरेस्ट होते. पण अरेस्ट होऊ नये यासाठी पण काही प्रावधान आहेत ना ह्याच्यामध्ये, कायद्यामध्ये. तुम्ही त्यांचा वापर का नाही केला? की ते म्हणले की तुम्हाला पैसे भरायला वेळ हवा असेल तर तुम्ही वेळ घ्या. पण मी म्हटलं मला पैसे भरायचेच नाहीयेत मॅडम, कारण का मी पैसेच भरणं लागत नाही. माझं ते म्हणणं काय ते तर ऐकून घ्या तुम्ही. ते तर म्हणणं ऐकून घ्या. कारण का मॅडम हे बघा, समजा मी तुम्हाला पैसे मी तुम्हाला मेंटेनन्स देणं लागतोय असं समजूया आपण. मी मेंटेनन्स देणं तुम्हाला कंटिन्यू ठेवलंय. ओके, 4 वर्षानंतर जर असा निर्णय आला कोर्टाचा की मी मेंटेनन्स द्यायचाच नव्हता. ओके, आता हे पैसे मला तुमच्याकडनं रिकव्हर करायचे, सरळ मार्गी देणार आहात तुम्ही मला? सरळ मार्गी देणारच नाही, तुम्ही खर्च केलेत ते. म्हणजे मला तुमच्याकडनं रिकव्हर करायचे, मग मला तुमच्याकडनं रिकव्हर करायचे म्हणजे मला वेगळी केस दाखल करायची कोर्टामध्ये, सिव्हिल केस रिकव्हरीची. त्याच्यात आणखीन किती वर्ष घालवायची मी कोर्टात? माझ्या बायकोनी किती वर्ष घालवायची? मग ते टाळण्यासाठी जर मी सांगतोय की मॅडम मी मेंटेनन्स द्यायला तयार आहे, फक्त मी मेंटेनन्स द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे हे पहिलं ठरवा. पण तुम्ही माझ्यावरती जर जबरदस्तीच करत असाल, प्रेशरच देत असाल की पहिले मेंटेनन्स भरा त्याशिवाय तुमचं ऐकणार नाही, हा अन्याय आहे. आणि या अन्यायाविरुद्ध बोलायचं नाही मॅडम. नाही म्हणजे कोर्टाचे जजेस हे काय पवित्र गाय आहे का की त्या गायी विरुद्ध काही बोलायचं नाही, तिला फक्त नमस्कार करायचा आणि निघून जायचं? असं तर नाहीये ना. ती देखील हाडामासाची व्यक्ती आहे ना. ती देखील 13 तारखेनंतर जी तुमच्याकडे ऍप्लिकेशन आली त्याचा कॉग्निझन्स घेतला ना तुम्ही. मॅडम, जायच्या अगोदर मी मॅडमला वर्बल, हे बघा आता शेवटच्या टायमिंगला कोर्टात उभं राहून काय तुम्ही ऍप्लिकेशन करू शकत नाही. मी मॅडमला सांगितलं होतं की मॅडम मी तुम्हाला माझे मेडिकल रेकॉर्ड्स पाठवलेले आहेत, तुम्हाला मला तुरुंगात पाठवताय, आता तुम्हाला दुसरं काही ऐकायचंच नाहीये माझं. तर म्हटलं मी तुरुंगात जायला तयार आहे, फक्त माझे मेडिकल रेकॉर्ड्स तुम्ही जेलमध्ये पाठवा, कारण का मला काही औषधं रोज लागतात, मला काही दिवसानंतर ठराविक टेस्ट लागतात, या सगळ्या गोष्टी मला करायच्यात. माझं मेडिकल रेकॉर्ड तुम्ही फक्त जेलमध्ये पाठवा. तुम्हाला जर मला तुरुंगातच पाठवायचंय, पाठवलं तर पाठवलं, मेडिकल माझे रेकॉर्ड्स तिकडे पाठवले नाहीत. ओके, आणि मी मॅडम सिव्हिल ऑफेंडर आहे, सिव्हिल क्रिमिनल आहे, सॉरी सिव्हिल डिटेनी आहे. ओके, मला त्या लोकांबरोबर ठेवायला पाहिजे होतं ज्या लोकांना सिव्हिल अरेस्ट झालेली आहे. मी कोणाबरोबर राहिलोय तिकडे? ज्यांनी मर्डर केलेत, ज्यांनी हाफ मर्डर केलेत, ज्यांनी रेप केलेत, ज्यांनी गँगरेप केलेत, जे पॉस्कोमध्ये अडकलेत, जे 420च्या फ्रॉड मध्ये अडकलेत, जे ऑर्गनाइज्ड क्राईम मध्ये अडकलेत, अशा लोकांबरोबर मला ठेवलं गेलं. बर, सिव्हिल डिटेनी आहे, मला सिव्हिल जेल मॅन्युअलच्या प्रिझनर्स मॅन्युअल प्रमाणे मी बोलतोय. ओके, मला जेलमध्ये युनिफॉर्म नाही, मी माझे कपडे वापरू शकतो, मला युनिफॉर्म दिला गेला. तर मला माहित नव्हतं की कोणता हा युनिफॉर्म आहे. पण जेव्हा मी तो युनिफॉर्म घातला त्या रात्री पहिल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला सकाळी 6 वाजता सोडतात ना बाहेर, असे 7 बराक आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये 80-80, 50-50 लोक राहतात. ओके, जेव्हा बाहेर गेलो मी, तो युनिफॉर्म घातला होता, कारण मी दिवसभर माझ्या शर्ट पॅन्ट वरती होतं, ते शर्ट पॅन्ट काढून ठेवले होते. तो
मर्डर केलेल्या गुन्हेगारांना दिला जाणारा युनिफॉर्म होता. ओके. आणि मला लोक विचारत होते, किसको मार के अंदर आया. आता तुम्ही मला सांगा, हा या प्रश्नाचं उत्तर ओके द्यावं का द्यावं मी? हे जर तुमच्या म्हणजे मुलांपर्यंत या सगळ्या गोष्टी जातात का? तुमची मुलं हे ऐकतात का? की तुमच्या बरोबर असं तुमच्या बायकोनी केलेलं आहे, हे तुमच्या मुलांपर्यंत कधी पोहोचलं का? की फक्त मुलं जेव्हा जेव्हा माझ्याकडे आली, माझ्याकडे यायची मुलं नाही असं म्हणत नाही, मला व्हिजिटेशनच मिळालेलं नाही असं पण माझं म्हणणं नाही. मुलं माझ्याकडे जेव्हा जेव्हा यायची, माझ्या घरी यायची, ओके, त्यांच्या आईबद्दल म्हणजे माझ्या बायकोबद्दल किंवा माझ्या सासू सासऱ्यांबद्दल मी काय किंवा माझे वडील काय किंवा माझी आई काय, आम्ही एक चकार शब्द उलट सुलट बोललेलो नाही. बरोबर. मुलं मला माझ्याबद्दल काय काय बोललेत, माझी मुलं मलाच काय काय बोललेत, ओके, त्यांचं म्हणणं नाही की माझ्या बायकोचे वडील काय बोलले किंवा आई काय बोलली किंवा आई काय म्हणते. ओके. या सगळ्या गोष्टी कशा आहेत की मी आत्ता जर बोललो ना मॅडम तुमच्यासमोर आणि हे जर ओपन झालं ना, तर माझ्या मुलांना त्रास द्यायला तो सासरा हरामखोर कमी नाही करणार. आज ना उद्या मुलं मोठी होणार आहेत. मोठी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी खंगाळून बघणार आहेत. बरोबर. की आम्हाला आमच्या बापाचा सहवास का मिळाला नाही, हे कधी ना कधी त्यांच्या मनावरती येणार आहे. बरोबर. त्यावेळेला जे येईल ना ते शाश्वत असेल, ते सत्य असेल. कसं आहे, मला त्यांचं मन कलुषित करायचं नाहीये मुलांचं. ओके. दोष माझ्या मुलांचा नाहीये, दोष माझ्या बायकोचा असेल तर माझ्या बायकोचा आहे, माझा असेल तर माझा आहे. आम्ही दोघं जबाबदार असलो तर आम्ही दोघं जबाबदार आहे. मुलांचं काही त्याच्यामध्ये दोष नाहीये. मुलांना का फरफटत न्यायचं या सगळ्या गोष्टींमध्ये? हा, हे जर मी म्हणतोय तुम्हाला, आता ही अक्कल माझ्या बायकोला किंवा ही अक्कल माझ्या बायकोच्या आई वडिलांना नाहीये, त्याला मी नाही काही करू शकत मॅडम. माझी मुलं पण भोगतायत. पण आज मी काही करू शकत नाही ना, कारण का माझ्या पाठीमागे कोर्ट पण व्यवस्थित उभं राहत नाहीये. माझी बायको माझ्या मुलांचं व्हिजिटेशन देत नाहीये. अशा 4 कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या ऍप्लिकेशन माझ्या कोर्टात भिजत पडल्यात, भिजत रद्दीत. अहो, ऍप्लिकेशन बघितली गेली तर काहीतरी होईल ना त्याच्यावरती. बघितली गेलीच नाहीये, अशीच धुळखात पडली फाईलमध्ये. पण तिने हा मेंटेनन्स देत नाहीये म्हणून एक ऍप्लिकेशन केली, अख्खच्या अख्ख कोर्ट, अख्खीच्या अख्खी सिस्टीम ऍक्टिव्ह झाली. का? कारण का नवऱ्याला अडकवायचं आहे, पुरुषाला अडकवायचं आहे. हे होत आहे. जर बायस नसतं तर मला सांगा, खालच्या कोर्टातनं हायकोर्टात केसेस गेल्याच नसते, मॅट्रिमोनियल डिस्प्युट्स. हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात गेल्याच नसत्या मॅट्रिमोनियल डिस्प्युट्स. तिथल्या तिथे सोडवल्या गेल्या असत्या ना, तिथल्या तिथे निकाली लागल्या असत्या. हे खालच्या खालीच का होत नाही, लगेचच्या लगेच का होत नाही? तुम्ही इतकं बघितलं तर ते अनुभव शेअर करा की खालच्या खाली का होत नाही? मॅडम, मला करायचं नाहीये, माझी मेंटॅलिटी नाहीये, मला बाईला मदत करायची. आता तुम्ही मला सांगा मॅडम, रिसेंटली आत्ता एक मला वाटतं 10-12 दिवस झाले असतील, त्विषा शर्मा नावाच्या एका दिल्लीच्या मुलीने आत्महत्या केली. बरोबर. आत्महत्या केली. आता तिचा नवरा जबाबदार आहे का तिची सासू जबाबदार आहे, या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टिगेशनच्या गोष्टी आहेत. ओके. कोणीही त्याच्यावरती आत्ता भाष्य करणं चुकीचं आहे. पण प्रायमा फेसी हे दिसतंय की तो नवरा जबाबदार आहे, ती सासू जबाबदार आहे. हे प्रायमा फेसी आज तरी दिसतंय. ओके. बरोबर. दोघांना कडक शासन झालं पाहिजे. मी पुरुष असून सुद्धा म्हणतोय की तो जर बायकोच्या मरणाला जर जबाबदार असेल, मॅडम सालपट सोडून काढा त्याची. ती आई जर जबाबदार असेल, सासू जर जबाबदार असेल ना, तर कष्टप्रद तुरुंग द्या तिला. बरोबर. पण त्या सासूला बेल मिळाली. हा, नवरा आतमध्ये आहे का, त्याला का नाही बेल दिली मग तुम्ही? बर, तुम्ही त्याचा पासपोर्ट जप्त केलाय ना, बरोबर, म्हणजे तो परदेशात जाऊ शकत नाही. अरे कंडिशनल बेल द्या ना, की बाबा रोज पोलीस चौकीमध्ये जाऊन तू सही करायचे, तो करेल ना. पण तो बाहेर आल्यानंतर तो स्वतः वकील आहे. ओके. तो स्वतःची वकालत चालू ठेवेल ना, स्वतः पैसे कमवेल ना, त्याला का अडकून ठेवलाय आतमध्ये? म्हणजे हे बायस्डनेस नाहीये. बरोबर. ओके. त्याच्या अगोदर दिल्लीच्याच अमन कुमार शर्मा नावाच्या जजनी आत्महत्या केली. बरोबर. अमन कुमार शर्माने आत्महत्या केली. अरे तो तर जज होता ना, तुमच्याच कॅटेगरीतला होता ना, तुमचाच कलिग होता.
अरे तो देखील जेव्हा बायकोच्या कटकटीला आणि मेवणीच्या कटकटीला वैतागून आत्महत्या करतोय मॅडम, एक जज आत्महत्या करतोय, आम्हाला कोण कुत्र विचारणार आहे मॅडम? अहो ती स्वतः जज आहे बायको. हा, तिची तिची बहीण म्हणजे ह्याची मेवणी IAS ऑफिसर आहे. बरोबर. मला सांगा, त्विषा शर्माच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सुमोटो कॉग्निझन्स घेऊन ही केस हातात घेतली. बरोबर. CBI कडे सगळं गेलं तपास. बरोबर. लोकांनी कॅन्डल मार्च काढलेत, लोकांनी सोशल मीडियावरती जबरदस्त आउटरीच केलाय. बरोबर. प्रत्येक न्यूज चॅनलवरती, नॅशनल न्यूज चॅनलवरती याच्या चर्चा झालेल्या आहेत, डिबेट झालेल्या आहेत. बरोबर. हे अमन कुमार शर्मासाठी का नाही झालं? पण तुम्ही सांगा, 50% लेडीज आहे, लेडीजसाठी आवाज उठवते, तर 50% जेंट्स पण आहे ना, ते का नाही तुमच्यासाठी आवाज उठवत? जेंट्स लोकांचा पाठिंबा का नाही मिळत आहे तुम्हाला? आम्हाला त्याचं पण कारण कळायला पाहिजे ना. हे बघा, सांगू तुम्हाला मॅडम, पुरुषांना या सगळ्या गोष्टींसाठी वेळच नाही. त्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांना घर चालवायचं आहे. ओके. त्यांना ऑफिस सांभाळायचं आहे, ऑफिस मधल्या बॉसची दादागिरी सांभाळायची आहे. घरात आल्यानंतर बायकोची कटकट असेल तर म्हणतोय मी, प्रत्येक बाई कटकट करते असं माझं म्हणणं नाही, ते बघायचंय. सासू सासऱ्यांचा मनस्ताप बघायचा आहे, आई वडिलांचा मनस्ताप बघायचा. हे बघा, जबाबदार जर सासू सासरे असतील तर जबाबदार बऱ्याचशा केसेसमध्ये मुलाच्या आई वडील पण आहेत. मी एक बाजू लावून धरतोय आणि दुसरी बाजू आरोप करतोय असं नाहीये. ओके. असे कित्येक केसेस आहेत की ज्याच्यामध्ये मुलाची आई, मुलगा घरात आल्यानंतर कटकट करते, तुझ्या बायकोचं असं, तुझ्या बायकोचं तसं, तुझ्या बायकोचं हे, तुझ्या बायकोचं ते. ओके. काउन्सिलिंग त्या सासूचं करायचंय, काउन्सिलिंग त्या बायकोचं करायचं नाहीये. बरोबर. असं पण आहे. पण बायकोच्या बाजूनी पण चूक आहे की नवरा सकाळी 7 वाजता कामावर जातोय, नवरा कामावर गेला रे गेला की ही आपल्या आईला फोन करते. सोडवायला आमच्याकडे मनस्थिती नाही ना. त्यामुळे नवरे या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे पुरुष या सगळ्या गोष्टींमध्ये पडत नाहीत, त्यांना फरक नाही पडत. मॅडम तुम्ही मुंबईत जावा. ओके. मुंबईतलं एक्झाम्पल देतो मी. मुंबईत जावा, प्लॅटफॉर्मवरती गाडी जायच्या अगोदर बरेचसे लोक उतरतात. लोकलमध्ये तुम्ही बघितलं असेल. बरोबर. एखादा पुरुष पडला, पुरुष त्याच्या बाजूने निघून जातील. बरोबर. पण एखादी बाई पडून दे, प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये ना सामाजिक भावना अशी उफाळून येते. विनोदाचा भाग सोडा, पण ही मेंटॅलिटी आहे. रस्त्यावरती एखाद्या बाईनी कोणाला तरी धक्का मारून दे, मारतो पोरगा खातो, ज्याची काही एक चूक नसते. अशी मेंटॅलिटी आहे मॅडम. आणि जोपर्यंत माझ्यावरती आलेलं नाहीये काही, माझ्यावरती काही नाही आलं, माझी बायको माझ्याबरोबर नांदतीये, माझ्या सासू सासऱ्यांचा मला काही त्रास नाहीये, माझी आई काही कटकट करत नाही, तोपर्यंत ठीक आहे. ज्या दिवशी या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो ना, तेव्हा तो आशुतोष जोशीला शोधायला सुरुवात करतो, तेव्हा तो रोहित नागवंशीला शोधायला सुरुवात करतो, तेव्हा तो असं बघतो की अशी काहीतरी पुरुष संघटना आहे का, मग त्यांची अशी काही मीटिंग होतात का. म्हणजे जोपर्यंत थोबाडीत बसत नाही ना, तोपर्यंत चिमटा बसत नाही पुरुषांना. मला सांगा. बरोबर. चला त्याच्यावरतीच बोलतो मी. ओके. त्विषा शर्मा मेली. ओके. माझ्या व्हॉट्सअपवरती ओके जवळपास 300-350 लोक आता आहेत, ओळखीचे. ओके. नातेवाईक वगैरे सगळे. ओके. जवळपास 100 ते 150 लोकांनी त्विषा शर्माचं स्टेटस ठेवला होता. बरोबर. अमन कुमार शर्माचा किती लोकांनी स्टेटस ठेवलं? पण अमन कुमार शर्मा आत्ताचा झाला मॅडम. अतुल सुभाष, बँगलोरचा IT इंजिनियर, त्यांनी तर 81 मिनिटाचा व्हिडिओ केलाय आणि तो व्हिडिओ केल्यानंतर मॅडम त्यांनी आत्महत्या केली आहे. 27 पानाचं त्याचं डाईंग डिक्लेरेशन आहे, डाईंग डिक्लेरेशन. बरोबर. ओके. त्या डाईंग डिक्लेरेशन मध्ये तो सरळ सरळ लिहितोय ना, तो सांगतो पण आहे की मी माझ्या बायकोला वैतागून आत्महत्या केली आहे. हे अमन कुमार शर्मानी पण सांगितलेलं आहे. अतुल सुभाषच्या बायकोला अटक झाली झाली. ओके. सुटली ती, कारण अबेटमेंट ऑफ सुसाईड आणि प्रिझम्पशन ऑफ गिल्ट पकडलंच गेलं नाही. पण जर आज माझ्या बायकोनी जर आत्महत्या केली मॅडम, तर अबेटमेंट टू सुसाईड पण पकडलं जाणार, प्रिझम्पशन ऑफ गिल्ट पण पकडलं जाणार, मी आतमध्ये जाणार, मला बेल मिळणं अवघड होणार, मी सडणार आतमध्ये. एखादा चांगला वकील मला भेटल्यानंतर चांगला वकील नशिबाने मला बेलवरती बाहेर काढेल. मग तुम्हाला सिस्टमला काय सांगायचंय की बाबा हे असं बायस का होतं? नाही, ही विकृती आहे मॅडम.
ही विकृती आहे. हे बघा, कायदे जेंडर बायस नाही आहेत, कायदे जेंडर न्यूट्रलच आहेत. ओके, पण स्पेसिफिकली काही कायदे जे महिलांसाठी बनले, डोमेस्टिक ऍक्ट असेल, 498 असेल, हे महिलांसाठीच बनलेत. तर त्याच्यामध्ये महिलांचंच प्रायोरिटी बघितली जाईल ना. पण जे जनरल लॉज आहेत, कस्टडी मुलांची जनरल लॉ आहे, डिवोर्स जनरल लॉ आहे, बरोबर. या केसेसमध्ये मग तुम्ही विक्टम कार्ड का खेळता? या केसेसमध्ये तुम्ही बायकांची बाजू का लावून धरता? या केसेसमध्ये ओके, तुम्ही पुरुष हा गुन्हेगारच असला पाहिजे मॅडम. बायको डिवोर्सची केस घेऊन आली ना, बायको 498 घेऊन आली ना, बायको डोमेस्टिक व्हायलन्स घेऊन आली ना, पुरुष हा गुन्हेगारच. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, विनोदाचा भाग पकडा. ओके, माझा सासरा दारू पितो का? पितो. माझा मेहुणा पितो का? पितो. माझे काका पितात का? म्हणजे बायकोचे काका पितात का? पितात. बायकोच्या मावशीचे मिस्टर पितात का? पितात. पण हे सगळे अतिशय इमानदार लोक आहेत आणि दारू प्यायल्यानंतर ते आपल्या बायकोला अजिबात छळत नाही. पण मी एकटा पुरुष असा आहे या जगात की जो बायकोला मारतो दारू प्यायला. पण जेव्हा कोर्टाने तुम्हाला सांगितलं की या सगळ्या गोष्टी सिद्ध करून दाखवा, त्यावेळेला शेपूट का घातली? मग त्यावेळेला सिद्ध का नाही केलं? मला एक सांगा की हे जेव्हा डिस्प्यूट घडत असतात लेडीज आणि जेंट्स मध्ये, मुलगा आणि मुलगीमध्ये, लव्ह मॅरेज असू द्या, अरेंज मॅरेज असू द्या, तर ही जी मंडळी असते त्यांच्या मागची मम्मी पप्पा भाऊ ह्यांचं काय असलं पाहिजे रोल? मुलीला समजवताना आणि मुलाला समजवताना काय रोल त्यांच्याकडे असला पाहिजे? हे बघा, माझं मत सांगतो. ओके, मुलाचे आई वडील असून देत, नातेवाईक असून देत, किंवा मुलीकडचे आई वडील असून देत, नातेवाईक असून देत, कोणीही मध्ये पडायचंच नाही. सज्ञान आहे ना मुलगी, मुलगा सज्ञान आहे ना. ओके, दोघांनी झक मारले ना, दोघांनी शेण खाल्लंय ना, एकमेकांपासून वेगळं व्हायचं डिसिजन घेतलंय ना, त्यांचं ते बघून घेतील. आता माझ्याकडे जेव्हा फोन येतात बऱ्याच जणांचे, ओके, की सर असं असं आहे, प्रॉब्लेम आहे, बायको माझी सोडून गेलेली आहे, माहेरी गेलेली आहे, ती येतच नाही आहे. ओके, माझा पहिला प्रश्न हा असतो, पहिला प्रश्न, तुला बायको नांदवायची का नाही नांदवायची? तुला जर नांदवायची असेल तर आपण त्या दृष्टिकोनातून विचार करू. तुला जर नांदवायची नाहीच आहे तर आपण त्या दृष्टिकोनातून विचार करू. कन्फ्युजन नाही पाहिजे. आणि जर तुला नांदवायची असेल, ओके, तर तिचं पण नांदायची इच्छा पाहिजे. ओके, आणि दोघांनी एकत्र येऊन एकमेकांना हा प्रश्न विचारा, स्वतःला हा प्रश्न विचारा की आपण डिवोर्स समोरच्या माणसाची जिरवायला घेतोय, हा, का मला खरंच या माणसाबरोबर राहायचं नाहीये, मला या माणसाबरोबर राहायचा तिटकार आलाय म्हणून मला हा माणूस नकोय माझ्या आयुष्यात, म्हणून घटस्फोट पाहिजे. पण जे घटस्फोटची वेळ येते मग हे म्युच्युअली का नाही होत? म्युच्युअल पण होतात. ओके, पण म्युच्युअलसाठी मॅच्युरिटी दोघांची पाहिजे, बरोबर. मॅच्युरिटी दोघांची पाहिजे. आणि दोघं जेव्हा स्वतःचे डिसिजन घ्यायला कन्फर्म आहेत ना, ओके, मी माझ्या आई वडिलांचं ऐकत नाही, मी माझ्या नातेवाईकांचं ऐकत नाही, तू तुझ्या आई वडिलांचं ऐकू नको, तू तुझ्या नातेवाईकांचं ऐकू नको, अशा केसेसमध्ये म्युच्युअलमध्ये होणारे खूप कमी ऐकू येतात, डिस्प्यूटलाच जातात. डिस्प्यूटला का जातात सांगतो तुम्हाला, कोर्टातलं उदाहरण सांगतो. एका तारखेला माझा नंबर यायला, माझा नंबर येण्यासाठी मी बाहेर बसलेलो, ओके, कॉरिडोरमध्ये. माझ्या बाजूला एक 20-25 वर्षाची मुलगी बसली होती, बरोबर. नुकतंच लग्न झालं असेल. तिचे वडील काहीतरी खालती पाण्याची बॉटल आणायला गेले का कोल्ड्रिंक आणायला गेले, काहीतरी आले. ते आल्यानंतर ते जसे आले तसे तिच्या बाजूला बसले पलीकडे. तर ही मुलगी काय म्हटली वडिलांना की पप्पा, तो 5,000 रुपये देतो, तो 5 लाख रुपये देतोय, ओके, आत्ता 5 लाख रुपये मला सफिशियंट आहेत. ओके, मी 2 कोर्सेस करते, ते कोर्सेस केल्यानंतर मला नोकरी मिळेल. मला नोकरी मिळाल्यानंतर आपण माझ्या पगारामध्ये आपण तिघं, म्हणजे ऑब्व्हियसली आई बाबा आणि तिच्याबद्दल आपण तिघं व्यवस्थित राहू शकतो, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तो 5 लाख रुपये देतोय, 5 लाख रुपये मी घेते. वडील काय म्हणतात तिला, मी लग्नात खर्च केलेला पैसा कोणी वसूल करायचा? 25 लाख माग, 30 लाख माग, बरोबर. अरे तुमचा पैसा वसूल करण्यासाठी तुम्ही मुलीचं लग्न लावून दिलंय का? नाही ना. हा, आणि
तो जो पैसा देणार आहे तो त्याच्या बायकोसाठी देणार आहे, सासऱ्यासाठी देणार नाहीये. त्याच्यावरती तुमचा अधिकार नाहीये. कुठल्या अधिकारानं मागताय तुम्ही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला, मुलीचे बाप आहात तर. हा, ते झालं. त्याच्यानंतर तिचा वकील आला तिथं. वकील म्हणतो, अरे काय 5,000, 5 लाख आणि 30 लाख रुपये मागताय, 50 लाख मागू. 50 लाख मध्ये होय नाही होय नाही होय नाही करता तो 25 वरती उतरेल, 10% माझे. बिंदास बोलतोय तो वकील. म्हणून तुम्हाला काय वाटतं, आता ही जी आपली नवीन पिढी आहे, आपण आता सध्याला बघा खूप ऐकतोय की आता त्या मुलाला तिथे नेलं आणि म्हणजे लग्नाच्या 2 दिवसातच मारलं, 8 दिवसात मारून टाकलं, किंवा मुलं आहेत लहान लहान तरी बायकोनी नवऱ्याला मारलं किंवा नवऱ्याने बायकोला मारलं. मग आपण विचार करतो की त्यांनी डिवोर्स घ्यायला पाहिजे होता, पळून जायला पाहिजे होतं, असं आपण बोलतो. पण हा डिवोर्स इतका अवघड आहे म्हणून ही लोक अशी स्टेप घेतात, असं तुमचं काय मत आहे याच्यावर? मॅडम, समाजामध्ये एक गैरसमज जो आहे, ओके, की कायदा बाईला हात लावू शकत नाही. हे वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं, बरोबर. आता मी तुम्हाला सांगितलं, आपण जेव्हा येत होतो त्यावेळेला, ओके, की तुम्ही चेक बाउन्स करा, ओके, तुम्हाला जेल होत नाही. कारण डिक्री होल्डर, सॉरी जजमेंट डेटर, मनी डिक्रीमध्ये समजा एखादी स्त्री आहे तर स्त्रीला होत नाही, कायदा आहे असा, बरोबर. पण पुरुषाला होतो, बरोबर. मग हे जर मी एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजा सांगितलं की मॅडम चेक बाउन्स काय, तुम्ही त्याला 2 कानाखाली मारा, तुम्ही त्याचा खून करा, तुमचं काहीच होणार नाही. आणि खरंच तुम्ही असं केलं तर काय होणार आहे? म्हणजे समाजात तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी पण सांगितल्या जातात ना. अगं तू मार, काय होणार आहे? बघा काय होतं, बऱ्याच वेळेला नवऱ्याला माहित पडतं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, बरोबर. माहिती पडलंय म्हटल्यानंतर इन्सिक्युअर झाली बाई, मारून टाका. चुका का होतात मॅडम? मर्डर का होतात? माणूस इन्सिक्युअर झाल्यामुळेच मर्डर होतात ना. कोणी चांगलं बोलता बोलता मर्डर करणार आहे का? नाही, पण हे जे ठरवून करतात ते आणि एकमेकांचे पहिले चांगले मित्र होतात, लग्न करतात आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांचा मर्डर करतात ते. ज्यांना मुलं आहेत अशा बायका पण नवऱ्याचा मर्डर करतात ते. ज्यांचे नवरे दारू पित नव्हते, चांगले कमवत होते, अशांचे पण मर्डर होतात ते, की बाबा त्याची प्रॉपर्टी आपल्याला मिळावी म्हणून. मग हा समाजात आता अलीकडच 2 वर्ष असं का जास्त समाजात हे फिरते असं तुम्हाला वाटतं? तर तुम्ही कोर्टात डेली जाता, तर तुम्ही ह्याला कसं बघता? मॅडम, स्वच्छंदीपणा वाढलाय, ओके. जे सिरियल्स बघतो आपण किंवा जे चित्रपट बघतो त्याच्यातला जो व्हायलन्स आहे, ओके, एकता कपूर, हा, या सगळ्या ज्या गोष्टी घडताना याला इनडायरेक्टली एकता कपूर पण जबाबदार आहे. का जबाबदार आहे? तिच्या प्रत्येक सिरियलमध्ये बाईचं 3-3 लपडी, नवऱ्याचे 4-4 लपडी, हे दाखवते ना ती. आणि कोणाचं काहीच होत नाही सिरियलमध्ये. मग जर मला वाटलं की माझं पण काही होणार नाहीये, हा प्रभावच आहे ना. हा एक्झॅक्टली हा प्रभाव आहे मॅडम, हा प्रभाव आहे. ओके, मला जर 4 मित्र आहे बघा, मला जर 4 मित्र भेटले, घे रे थोडी काही होत नाही, घे रे थोडी काही होत नाही, ओके. माणसाला दारूचं व्यसन असंच लागतं ना, बरोबर. पण त्यावेळेला जर बाबा तुला घ्यायचे तू घे, मी आलोय तुझ्याबरोबर, मी एन्जॉय करतो, मी फक्त चकना खातो, मी थम्सअप पितो, पण मी ह्याला शिवणार नाही. हा कंट्रोल प्रत्येकाचा असला पाहिजे ना. पण तो मला सांगतोय की घे रे काही होत नाही, मग मी म्हणतो ठीक आहे बघू एकदा घेऊन, काही होत नाही. होतं ना, चढते ना. हा, मग तुम्हाला हे जे आपलं पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन आहे, हे तुम्ही कितव्या सालात जॉईन केलं आणि ते तुम्हाला कसे भेटले किंवा तुम्ही त्यांना कसे भेटला? त्यांचे रील्स बघत होतो मी, संकेत दाभाड्यांचे रील बघत होतो. नंतर बालाजी डोरनपल्ले जे आहेत औरंगाबाद मधले, त्यांचे रील्स बघत होतो. ओके, त्याच्यातनं मला असं कळायचं की बाबा ओके, संभाजी बागेमध्ये यांची दर रविवारी मीटिंग असते. मी जायला लागलो. तोपर्यंत मी जवळपास सुटलो होतो माझ्या प्रकरणातनं. पण मला असं वाटायला लागलं की बाबा ओके, हे चांगलं कार्य चाललंय, याच्यामध्ये मी देखील ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह झालो पाहिजे. ज्या पद्धतीने मी माझी केस लढतोय, पार्टी इन पर्सन लढतोय, ओके, तर पार्टी इन पर्सन लढताना काय चॅलेंजेस येतात ते लोकांपर्यंत गेले पाहिजे.
कसं डिप्लोमॅटिकली या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. ड्राफ्टिंग, माझं ड्राफ्टिंग चांगलं आहे हे मी मान्य करतो, आम्हाला अभिमान पण आहे हो त्याचा. हो ओके, की माझं ड्राफ्टिंग चांगलं आहे. ओके, जर माझं ड्राफ्टिंग चांगलं आहे, तुम्हाला जर एखादा ड्राफ्ट बनवून पाहिजे असेल, मी दिला, मदतच केली ना. हो. मग ही मदत करून मला मॅडम माझ्या खात्यात काय येते, माझ्या खात्यात पुण्यच येते ना. हो हो. पण ही लोक तुम्हाला भेटली कशी? पहिले तुम्ही रील बघितली आणि ते तुम्हाला भेटले, आणि भेटल्यानंतर मग तो अनुभव कसा होता? तिकडच्या लोक म्हणजे किती प्रॉब्लेम मध्ये होती? कळायला लागलं. म्हणजे मी कोर्टात असताना पण बघायचो, ऑब्झर्व करायचो. पण कसं आहे की माझी केस झाली, माझं हिअरिंग झालं की मी निघून जायचो. ओके, थांबायचो नाही जास्त वेळ. पण नंतर नंतर मी थोडा थोडा थांबायला लागलो, बाकीच्या केसेस पण बघायला लागलो. कारण का पार्टी इन पर्सन असल्यामुळे मला कोर्टरूम मध्ये आतमध्ये बसायची परवानगी होती. ओके, ही संघटना जॉईन केल्यानंतर मला ऍक्च्युली कळायला लागलं की लोक काय फेस करतात, लोकांना काय काय प्रकारचे त्रास होत आहेत, आणि ह्याच्यातनं लोक बाहेर येण्यासाठी धडपडत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आत्ता कळल्या संघटना जॉईन झाल्यानंतर. आणि मग या सगळ्यांसाठी उभं राहण्यासाठी माझं एक मन मी तयार केलं. ओके, माझा इंस्टाग्रामचा पेज जो आहे, तो पेज पण श्रेयस राऊत म्हणून आमचा एक सभासद आहे, तो माझ्या मागे लागला की सर तुम्ही बोलता चांगले, तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, सर तुम्ही पेज चालू करा. त्या श्रेयस राऊतमुळे माझं पेज सुरू झालं, हे क्रेडिट त्याचं आहे. पण सुरू झाल्यानंतर आज 2800 फॉलोअर झाले ना 1.25 महिन्यात. बरं, लोक त्याच्यामध्ये सपोर्ट पण करतायत, लोक पण चांगले पॉझिटिव्ह कमेंट पण देत आहेत. बरं, आता काही वकील आहेत ज्यांना झोमत आहे. कारण तुम्ही माझा पेज बघितला तर त्या पेजवरती डिस्क्रिप्शन मध्येच मी हे लिहिलंय की वकील करायची गरज नाही, तुम्ही स्वतःच्या केसेस स्वतः लढा. आता मी कोणाच्या पोटावरती लात मारत आहे? माझ्या 2700-2800 फॉलोअर मध्ये एक 100 वकील आहेत जे मला लाईक पण देत आहेत, पण कमेंट पण नाही करत आहेत. नाही, आता आपण जिच्याबद्दल बोलत होतो ती देखील माझे व्हिडिओज बघते, ती देखील कमेंट करते, भयानक कमेंट करते, पण मी रिॲक्ट होत नाही. मॅडम, कावळ्याच्या श्रापानं गुरं मरत नाहीत, बरोबर? आणि मी हे वाक्य वापरतोय पण अतिशय जबाबदारीने वापरतोय. ओके, प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट घालायचं नसतं. किती वर्षाची मुलं आहेत तुमच्या पुरुष फाउंडेशन मध्ये? मॅडम 23-24 वर्षाची पण मुलं आहेत. येस, आणि माझ्यासारखे 60ला आलेले पण मुलं आहेत. मी 52 आहे. वेळ अजून 8 वर्ष, पण 55-60 वर्षाची पण आहेत. समाजी बागेत. हो. होते त्याच्यामध्ये काय असतो, काय चाललेलं असतं? म्हणजे ते पूर्ण तुम्ही 1-2 तास काय करता त्याच्यामध्ये? बघा, रोज म्हणजे दर तारखेला कोण ना कोणतरी नवीन येतं, त्यांच्या केसेस काय ते समजून घेतो. नंतर कोणाला जर काही शेअर करायचं असेल तर ते समजून घेतो. मला जर काही शेअर करायचं असेल तर मी ऑलरेडी सांगतो की मला ही माहिती बरं का आली माझ्याकडे, ही माहिती मला लोकांना शेअर करायची, तर ती माहिती शेअर केली जाते. एकमेकांना आम्ही इन्फॉर्मेशन शेअरिंग करत असतो. लोकांच्या नवीन लोक आले त्यांच्या केसेस ऐकत राहतो. माझ्या मुलांच्या 3ऱ्या का 4थ्या व्हिजिटेशनच्या दिवशी कोर्टाने ऑर्डर दिल्यानंतर मला पहिले 6 रविवार बायकोनी व्हिजिटेशन दिलेलं नव्हतं. 3ऱ्या का 4थ्या व्हिजिटेशनला ती मुलांना घेऊन आली. ओके, मुलं रडत झाली, कारण लहान होती, 4-4.25 वर्षाची होती. काहीतरी सांगितलं असेल माझ्या मुलांना, त्यामुळे मुलं प्रचंड घाबरली होती. ती मुलं आम्हाला यायचं नाही बाबा, आम्हाला यायचं नाही. म्हटलं जा, नको येऊ. ठीक आहे. माझ्या बायकोनी माझ्या मुलांसमोर मला कानाखाली मारले, बरोबर? आता मी रिॲक्शन द्यायला पाहिजे होती, ऍक्शनला रिॲक्शन यायला पाहिजे होती, मी दिली नाही मॅडम. म्हणजे हे बघा, तुम्ही मला समोर कानाखाली मारली तर मी असं काही ना काहीतरी करणारच आहे ना. केलं नाही मी, कारण मी माझ्या सेन्सेस मध्ये होतो. ओके, पण जसा मी मागे वळालो, माझ्या सासऱ्याने माझी कॉलर मागणं पकडली. हे प्रीप्लॅन नव्हतं, बरोबर? मी तिकडनं मॅकडॉनल्ड्स मध्ये पळून गेलो. मॅकडॉनल्ड्सच्या बाहेर भेटायचं ठरलं होतं. मॅकडॉनल्ड्स मध्ये पळून गेलो. मॅकडॉनल्ड्स मध्ये मला सिक्युरिटी पाहिजे म्हणून मी आरडाओरडा केला. मॅकडॉनल्ड्सच्या मॅनेजरनी पोलिसांना बोलवलं, बरोबर? बरं, बोलवलंय कोणी मॅडम? मॅकडॉनल्ड्सच्या पोलिसांनी बोलवलंय. ते पोलीस जे बीटवरती असतात ना,
ते आले तिकडे, आल्यानंतर जसे उतरले तसे माझ्या बायको आणि सासऱ्याकडे गेले. का बाबा तुम्हाला कसं माहिती, तिनेच बोलवलं होतं. ते तर मॅकडॉनल्ड्सच्या मॅनेजरने चूक केली म्हणून त्यांनी बोलवलं, नाही तर माझी बायकोच फोन करणार होती. ते तिच्याकडे कसे काय गेले? मग जेव्हा मी हा प्रश्न पोलीस चौकीत विचारला की सर तुम्हाला तर फोन मॅकडॉनल्ड्सच्या मॅनेजरनी केला पाहिजे होता, म्हणजे केला होता, तुम्ही गाडी पार्क करून आतमध्ये यायचं होतं, तुम्ही डायरेक्ट माझ्या बायकोपर्यंत कसा गेला? तुम्हाला कसं माहिती याच बायकोची केस आहे? जेव्हा हे सगळं प्रकरण पोलीस चौकीत गेलं तेव्हा पोलिसांनी मला BCMC भाषा वापरली. हा. बाईला मारतो का, बायकोला मारतो का, माज आलाय का कुत्र्या, हा तुझी नोकरी कुठे करतो सांग मला, तुझ्या कंपनीत कळवतो, असं करतो तसं करतो. मी म्हंटल सर मी मारलेलं नाही, कारण त्या दिवशी ओके माझ्या या खिशात फोन होता असा, एअरपोर्ट आपलं एअरप्लेन मोडवरती होता आणि व्हिडिओ चालू होता, सगळं रेकॉर्ड झालं, बरोबर, माझ्याकडे पुरावा होता. मी म्हटलं मी मारलेलं नाही, मारलंय तिने. ओके, आम्हाला नको सांगू कोणी मारलंय आणि काय मारलंय, कळलं का, जा बाहेर उभा राहा या शब्दात. आणि माझी बायको, या मॅडम बसा बसा, ती मॅडम, आणि मी कोण, रस्त्यावरचा कुत्रा? नाही नाही, या पद्धतीनं पोलीस पण वागतात, या पद्धतीनं कोर्ट पण वागतं, या पद्धतीनं मीडिया पण वागते, या पद्धतीनं सरकार पण वागतंय, बरोबर ना? नाही नाही, लाडकी बहीण योजना आहे ना तुमच्याकडे, हा लाडका भाऊ योजना का नाहीये? हा, आम्ही काय पैसे नाही मागत आहे तुमच्याकडनं, पण आम्हाला या सगळ्या गोष्टी आम्हाला त्रास होतोय, त्याच्यातनं काहीतरी आम्हाला द्या ना, आम्हाला पुरुष आयोग द्या, लाडक्या भावाची पुरुष आयोग योजना का नाही देत आहे? कारण आम्हाला दुःखच नाही ना मॅडम, आम्हाला त्रासच होत नाही. पुरुषाला कुठे त्रास होतो? तुम्ही लहान मुलगा रडताना काय बोलता, ए मुलीसारखा रडतोय का तू, मुलगी आहेस का तू, मुलगी आहेस का तू, मर्द को कभी दर्द नहीं होता, का नाही दर्द होत, का नाही दर्द होत? मला इंजेक्शन दिल्यानंतर मला त्रास होणार नाहीये मॅडम. हा, माझी आई किंवा माझा बाप जेव्हा मेला, माझे वडील जेव्हा मेले तेव्हा मी रडलेलो नाहीये, म्हणजे मला दुःख होत नाही. हा, मला मुलांना भेटता येत नव्हतं, मी माझ्या मुलांपासून लांब होतो, मी माझ्या मुलांसाठी रात्री ओक्सबोक्शी रडायचो नाही मॅडम. हा, नाही, पण आम्हाला भावनाच नाहीत ना, आम्हाला दुःखच होत नाही, आम्ही नालायक माणसं आहोत मॅडम. फॅमिली कोर्टात जर बाई गेली किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टात जर बाई गेली तर तिचा नवरा हा निर्लज्ज आणि नालायकच आहे. घेऊन घ्या माझ्या, मी नालायक आहे, मी निर्लज्ज आहे, मला कोण वाली आहे? अरे अमन कुमार शर्माना वाली नव्हता मॅडम, तर मला कोण आहे? मग तुम्ही याच्यामध्ये आता ह्या पुरुष फाउंडेशनद्वारे जे तुम्ही जोडला आहात, या पुरुष फाउंडेशनचं म्हणणं काय आहे? अशा 10-15 संघटना आहेत. हा हा, कोणीतरी रिटायर्ड जज मागत असेल, कोणीतरी पोलीस ऑफिसर मागत असेल रिटायर्ड, कोणीतरी ज्यांनी हे सगळं सहन केले बरोबर, त्यांना या कमिटीवरती काय असं मागत असतील, ते शेवटी ठरेल. हा सरकारचा व्ह्यू पॉइंट आहे की कोणाकोणाला घ्यायचं. आता राज्यसभेमध्ये हे बिल पास झालेलं आहे, मेन्स राईट कमिशनचं बिल पास झालेलं आहे, अजूनपर्यंत ते लोकसभेत आलेलं नाहीये. 7-8 महिने झाले पासून राज्यसभेत, आणि ज्यांनी पास केलंय ते आम आदमी पार्टीचे डॉक्टर अशोक कुमार मित्तल जे खासदार आहेत, ते आता भारतीय जनता पार्टीत आलेत. ओके, आता ते भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर आता ते किती रेटून धरतात का सत्तेत आलोय म्हणून ते गप्प बसतात हे आपल्याला माहित नाही. ओके, त्यांच्या मागे लागलं पाहिजे. खरं तर या सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन त्यांच्या मागे लागलं पाहिजे की सर हे रेटून धरा. तुमचं आता पुरुष फाउंडेशन किंवा पुरुष आयोग व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही काय त्याला म्हणतात, जे आहे ह्याच्यामध्ये बसलेले आपले सध्याचे लोकसभेत, राज्यसभेत किंवा भारतीय जनता पार्टीचे आता सगळीकडे, तर मग तुम्ही त्यांच्याकडे काय पाठपुरावा करता, नेहमी काय पेपर वर्क करता? पुरुष आयोगावरती काही ना काहीतरी ठरवा, पुरुषांवरती होणारे अन्याय थांबवा, पुरुषांवरती पोलिसांच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा महिला सेलमध्ये किंवा कोर्टात ज्या पद्धतीने पक्षपाती निर्णय येतात ते पक्षपाती निर्णय थांबवता येतात, कायदे तसे करा. ह्युमन राईट्स वाले तुम्हाला काय देतात, म्हणजे ह्युमन राईट्स वाले तुमच्यासाठी उभे नाही राहत का? म्हणजे तुमची केस सबज्युडिस आहे, कुठल्याही कोर्टात चालू आहे, फॅमिली कोर्ट असून दे, मॅजिस्ट्रेट कोर्ट असून दे, सेशन कोर्ट असून दे, डिस्ट्रिक्ट कोर्ट असून दे, हायकोर्ट असून दे, सुप्रीम कोर्ट असून दे. ओके, ह्युमन राईट्स कॅनॉट इंटरफिअर. पोलिसांनी ज्यांच्यावरती अन्याय केलाय, अत्याचार केलाय, त्याला ह्युमन राईट्स आहे.
तुम्हाला जेलमध्ये काही प्रॉब्लेम आता माझ्या बाबतीत जेलमध्ये जो प्रॉब्लेम झाला, माझी ह्युमन राईट्स कमिशनकडे तक्रार आहेच ऑलरेडी. मग त्यांनी काय दिलं तुम्हाला, काय सपोर्ट केला? तो येईल आता, त्याच्या तारखा आल्या पाहिजेत, त्याचे समन्स निघाले पाहिजेत. फॅमिली कोर्टाचा उद्देश काय माहितीये तुम्हाला मॅडम? घटस्फोट देणं हा उद्देश नाहीये फॅमिली कोर्टाचा. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह जाऊन वाचा फॅमिली कोर्ट ऍक्ट मध्ये. तुमचं लग्न वाचतंय का नाही वाचत आहे, तुमचा संसार पूर्ववत होतोय का नाही होतोय, हेच बघणं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे फॅमिली कोर्ट ऍक्ट. कुठली बाई कोर्टामध्ये स्वतःचं प्रेम परत मिळवण्यासाठी आली, असे काही मीम्स फिरतायत. बरोबर, औरत प्यार पाने के लिए फैमिली कोर्ट में नहीं जाती, औरत पैसा कमाने के लिए फैमिली कोर्ट में जाती है. फॅक्ट आहे, फॅक्ट आहे. कारण तिला आता नवऱ्याचं प्रेम नकोच आहे ना. नवरा डिग्रेड झाला ना मॅडम, आउटडेटेड झालं तर मॉडेल. मला नवीन मॉडेल मिळालंय, असं पण आहे ना. हे बघा, स्ट्रेस येतो, टेन्शन येतं. ओके, मी कितीही बिंदास राहायचा प्रयत्न केला किंवा आता तुमच्या समोर किती कॉन्फिडेंटली उभा आहे मी किंवा बसलोय, ओके मॅडम, मला मुलांची आठवण येते की मी रडतोच ना. एकटेपणा मी सहन करतोय आता. ओके, माझं हे स्टेटमेंट आहे कोर्टामध्ये की सर मला लग्न करायचं नाही, कारण मला माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये सावत्र आई नाही आणायची. तिला सावत्र बाप आणायचा असेल तर ती तिचा मार्ग मोकळा आहे. बरोबर, पण माणूस सहन करतोच ना. तरी म्हणजे तुमच्या असं डेली लाईफ रुटीन असतं की बाबा स्वयंपाक असतो, तुमचे कपडे धुणे असतात, बाकीचं पण असतं, तुमचं औषधं गोळ्या चालू आहे, तुम्ही कधी ऍडमिट होता, तेव्हा हे तुम्ही कसं हँडल करताय? हे सगळ्या गोष्टी कोण तुम्हाला म्हणजे मदत करतं या सगळ्यामध्ये? ओके, खरं सांगू, जेव्हा बाहेर असतो, जेव्हा पैसा असतो हातात, ओके, त्यावेळेला एखादी बियर हेल्प करते, स्पष्टपणे सांगताय. ओके, जेव्हा पैसा नसतो, ओके, त्यावेळेला फक्त मनाची तयारी हेल्प करते. आणि आई आहेच ना पाठीशी. म्हणजे आई तुम्हाला तुमच्या डेली रुटीन मध्ये मदत करते, स्वयंपाक वगैरे तीच करते सगळं, तीच करते सगळं, मला काही करून देत नाही. म्हणजे मला हे बघा कसं आहे, ती करते. 80 वर्षाची, सकाळचा चहापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत सगळं करते ती. विचार, माझ्यापेक्षा आता ती फिट आहे. नाही, आणि खरंच फिट आहे ती. आता 80व्या वर्षी देखील 10 वेळा, आम्ही 3ऱ्या मजल्यावरती राहतो, लिफ्ट नाही आहे, अजूनही 10 वेळा वर खालती करेल. फिट आहे. म्हणजे तुम्ही तिला जर बघितलं तर तुम्ही म्हणणार नाही ही बाई 80 वर्षाची आहे. असं होतं. वडील होते, वडील काही बोलायचे नाहीत, ओके, माझ्यासमोर रडायचे पण नाहीत. बरोबर, पण मी घरी नाही आहे, मी कोर्टात गेलोय समजा, ओके, सारखं सारखं गॅलरीत जाणं, हा आलाय का, आलाय का, आलाय का, बापाचं मन आहे ते मॅडम, बापाचं काळीज आहे ना. तसंच काळीज माझं पण आहे ना. माझ्या मुलांसाठी तडपडतच ना. पण जर माझ्या बायकोला, माझ्या सासू सासऱ्यांना, ओके, माझ्या सासू सासऱ्यांना त्यांचीच नातवंड आहेत ना, बरं, त्यांचीच नातवंड, त्यांचा बाप जिवंत असून सुद्धा बिन बापाची वाढतायत, याची लाज लज्जा शरम माझ्या सासू सासऱ्यांना वाटायला नको का? वाटत असती तर त्यांनी मला माझ्या मुलांपासून लांब केलं नसतं. बरोबर आहे, स्पष्टपणे सांगतोय मी. म्हणजे कसं आहे, त्यांची मुलगी त्यांच्या जवळ राहायला पाहिजे. बघा, 35 वर्षाची 40 वर्षाची माझी बायको तुम्हाला तुमच्या मांडीवर पाहिजे, हा, पण माझी 4 साडेचार वर्षाची 5 वर्षाची मुलं माझ्यापासून लांब राहिली पाहिजे. याला ना विकृती म्हणतात. आणि कुणीतरी यांचं कसं थोडस करायला पाहिजे मार्गदर्शन, की हे असं नाही व्हायला पाहिजे. पहिलेची लोक कशी आजी आजोबा, मम्मी पप्पा, भाऊ बहीण, चुलते सगळे समजून सांगायचे की रिश्ता तोडू नको, रिश्ता तोडू नको. आता कसं आहे, तोड आणि पैसे घे, तोड आणि पैसे घे. पैसे सगळं नसतं. जेव्हा तुमचं गाडीचं पेट्रोल संपणार आहे, जेव्हा रात्री तुमच्यावर प्रॉब्लेम येणार आहे, हे कोणीही नसणार आहे. सगळेजण काय म्हणतात, लग्न करून गेलं तरी नवऱ्याला बायको, बायकोला नवरा असतो. तर ते थोडी गोष्ट समजून घेतली. सर, तुम्ही आमच्याकडे आलात, तुमचे खूप धन्यवाद आणि आभार. आम्ही तुमच्या फाउंडेशनसाठी आता पुढे काम करतच राहणार आहोत, आमच्या चॅनलवर सुद्धा आणि आमच्या इन्स्टावर सुद्धा आणि युट्यूबवर सुद्धा. तर सरांना सुद्धा युट्यूबवर तुम्ही आम्ही सरांचं देत आहोत, टॅग करा
आणि सरांना सुद्धा लाईक करा आणि सरांचे पण सबस्क्राईब वाढवा आणि आम्हाला पण सबस्क्राईब करा.